हल्ला जो आहे तो तुमच्यावर नसून सर्वसामान्यांवरती हल्ला आहे. शरद पवार, चंद्र पवार यांच्या गटावरती जो हल्ला आहे, राष्ट्रवादीवरती हल्ला आहे. यापुढे कुठेतरी आता नाही, मला हे असं सर्वसामान्य माझ्यावर हल्ला म्हणजे राष्ट्रवादीवर आहे असं मला काही वाटत नाही. हा हल्ला आहे तो माझ्यावरच आहे. मी पक्षापेक्षावर काय ढकलत नसतो. माझं बोलणं होतं, मी बोललो होतो, माझं इतर कोणी बोललो नव्हतं आणि आजही बोलतो की छत्रपती शिवाजी राजेंचे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली. सर, स्वराज्य संघटनेतले ह्याच्या आधी देखील अनेक हल्ले झालेले ठीक आहे ना, चालतात. पोलीस सुरक्षा पण हे पहिल्यांदा माझ्या गाडीपाशी येऊ शकते. नाही तर आजपर्यंत माझ्या गाडीपाशी येण्याचं कोणी दाखवलं होतं ते. सर, सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं का? पोलीस सुरक्षा दिली गेलेली पोलीस सुरक्षेबद्दल वगैरे काही बोलणार नाही. ठीक आहे, जे झालं झालं. गाडी चालत होती, 4 ते 5 लोक हातामध्ये मोठा मोठा काठी आणि डंडा घेतले होते आणि दगडफेक पण झालेली आहे. दगडफेक पण केली. आणि मला हे फक्त दगड पडल्याचं समजलं. पुढे जाऊन मी गाडी थांबवली, पण ते उलटे पळून गेले. कालच काही होऊ शकला असता. तुमच्याकडे सपोर्ट गार्ड पण आहेत, मात्र त्यांनी तसं न करता मात्र तुम्ही कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघता. आता सरकार कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघत नाही का? मी पोलिसांना विचारलं की तुम्ही उतरले का नाही गाडीतनं, तेव्हा पोलीस म्हणाले साहेब तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून आम्ही फायरिंग केलं नाही, तर आम्ही फायरिंग करू शकलो असतो. त्याच्यावरती काय कलम लावले पाहिजे एकंदर अशा प्रकारच्या लोकांवरती सर, काल रात्री सर ज्या द्वेषाचा हल्ला झालेला आहे, आपले कार्यकर्ते देखील नाशिकला जाऊन आले. मात्र स्वराज्य ज्या काचेवर लिहिलेलं होतं ती काच धुण्यात आली, कारण ती मळलेली होती. भगवा झेंडा देखील धुण्यात आलेला आहे. मात्र हे असं प्रेमाने त्यांना देखील आपल्यावरती आज असा हल्ला होतो. त्यांचं त्यांनी काम केलेलं आहे. आम्ही आमचं काम करत राहू. आम्ही धर्मनिरपेक्षता एकदा ठरवली आहे तर ती पाळणार ना. गजापूरला जाऊन संभाजीकडनं अपेक्षा होती की तिथे सामाजिक एकता निर्माण व्हावी. ह्याच्या वागण्यामुळे तिथल्या दलितांनी, मुसलमानांनी आम्ही राजवाड्यावर येणार नाही म्हणून निरोप पाठवले. शेवटी आजचे खासदार छत्रपती शाहू हे गजापूरला गेले. त्यांनी तिथे सगळ्या समाजाला बसवून स्वतः बसले. 3 तास त्यांच्याशी बसून सगळं मिटवलं. तेव्हा कुठे कोल्हापुरी नगरी एका विशिष्ट म्हणजे पुरोगामित्वासाठी ओळखली जाते. संविधान ज्यांच्यावरती लिहिले गेलं, आपल्या संविधानाचा मूळ बेस हे फुले शाहू आहेत. त्यांच्या वारसदारांनी दंगल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं त्यांना शोभणारच आहे. निवडणुका जवळ आहेत आणि निवडणुका जवळ ठीक आहे ना, निवडणुकांसाठी काही कोण करत नाही, मी तरी करत नाही. त्यांनी काय केलं असेल मला त्याची काळजी.